प्रणाम आत्मवंदन. चिंतन. पहा, रोग आपल्याला दाबू पाहतो, त्यामुळे आपले विचारही मंद होतात. म्हणून रोगाची निवृत्ती केली पाहिजे. परंतु जो विचारवान पुरुष आहे तो केवळ रोग निवृत्तीच्या मागे लागत नाही, तर तो ही पाळत ठेवतो की भयंकर दुःखाच्या वेळीही आपला विवेक विचार सुटला तर नाही ना. असा पुरुष हाय हाय करून प्राण त्यागत नाही, कारण तो जाणतो की रोग त्याचा दास आहे. रोग कसेही भय दाखव, विचारवान पुरुष त्याच्या मागे प्रभावित होत नाही. जर रोगाला ईश्वर प्रदान मानले तर तो प्रारब्ध भोगही होतो आणि ते कष्ट तपश्चर्येचे फळ देते. त्यामुळे ईश्वर कृपेची प्राप्ती होते. व्याकुळ होऊ नका, कॅप्सूल व इंजेक्शनच्या आधीन होऊ नका. जेव्हा शरीराला एखादी पीडा किंवा अंगावर जखम असेल तर मी आकाशावर आकाररहित चेतन आहे असा दृढ निश्चय करून ती पीडा विसरून जा. देह आणि शरीर म्हणजे मी नव्हे. जो आजार झालाय तो या देहाला झालाय, माझ्या आत्म्याला नाही. त्रिसाक्षी भावाने स्वतःकडे पहा, म्हणजेच दृढ निश्चय करा आणि विवेकाने पुढे जा. तरच ही पीडा शरीराला असते, मनाला नाही. मन सदैव निरोगी आणि सामर्थ्यवान बसेल. भगवत चिंतनात, नामस्मरणात सर्व वेळ घालवा. त्यामुळे तुमचे लक्ष जर दुसरीकडे गेले तर आजार, रोग या गोष्टी मनातही येणार नाही. मग तो शारीरिक असो, मानसिक असो, भावनिक असो, कुठल्याही पद्धतीचा असो, तो किंबहुना आपल्यावर हावी होऊ शकत नाही. तो आपल्यापासून अलिप्त राहतो. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.